काय तुमची मान दुखते, वारंवार मान अडकते आहे, मानेपासून हाताला मुंग्या येत आहेत किंवा मानेपासून हात जड पडतोय, जर ही लक्षणे जाणवत असतील तर असं समजायचं की तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा डिसीजने तुम्ही ग्रस्त आहात। याचे 3 महत्त्वाची लक्षणं आहेत। 1 मानेच्या ठिकाणी दुखणे, 2 मान वारंवार आखडणे किंवा 3 मानेच्या पासून पाठीपर्यंतचा डिस्कम्फर्ट जाणवणे। याच्यात दुसरा अजून एक प्रकार जो असतो, जेव्हा मानदुखी किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा वाढतो, ज्या मानेपासूनच्या ज्या नसा आहे किंवा डिस्क आहे ती जास्त झिजल्यामुळे आणि त्या नसांवर ताण आल्यामुळे ती नस जेव्हा पुढपर्यंत तिथे सप्लाय करते त्याला रेडिक्युलोपॅथी असं म्हणतात। याची कारणांवर आपण लक्ष देऊयात। याच्यात महत्त्वाचं वयानुसार होणारी मणक्यांची झीज, याच्यात मणक्यांमध्ये किंवा याच्यात फिब्राजमध्ये ऑस्टिओफाइट्स तयार होतात, ज्याच्यात मणक्यांमध्ये झीज झाल्यामुळे त्याला टोकं तयार होऊन ते डिस्कवर आणि नसांवर ताण देतात। रॉंग पोस्चर फार महत्त्वाचं कारण आहे। आजकालच्या लाईफस्टाईलमुळे आयदर स्त्रियांमध्ये घरातली कामं असतील फॉरवर्ड बेंडिंगची, किंवा पुरुषांमध्ये किंवा ज्या यंग एजमध्ये जे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम करण्याची कामं आहे, ज्याच्यात रॉंग पोस्चर फॉरवर्ड बेंडिंगच्या पोस्चरमुळे येणारा मणक्यांवरचा मानेच्या मणक्यांवरचा ताण किंवा लॉंग ड्रायव्हिंग असेल, लॉंग सिटिंग असेल, याच्यामुळे मांसपेशींवर मानेच्या येणारा ताण आणि पर्यायाने मणक्यांवरचा ताण यामुळे स्पॉन्डिलोसिस होण्याला कारणीभूत ठरतात। याची आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट आहे, मन्यागत वात किंवा वातव्याधीच्या अंतर्गत आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करत असतो, ज्याच्यात पोटातून औषधं असतील, त्याला पाचन चिकित्सा, शमन चिकित्सा किंवा शोधन चिकित्सा, ज्याच्यात पंचकर्म आहे, नस्य आहे, मन्याबस्ती आहे किंवा धारा आहे किंवा मन्यापिचू आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पोटली आहे, पत्रपोटली आहे, षष्टीशालिका आहे आणि काही विशिष्ट प्रकारचे टेक्निक्स आहेत ज्याला मर्मचिकित्सा म्हणूयात। याच्याने आपण चांगल्या पद्धतीने याच्यावर मात करू शकतो। मानदुखी ही लक्षणं थोडक्यात जेव्हा असतील तेव्हाच त्याला कधीही ट्रीटमेंट करणं सोपं आहे, कारण की जर हा त्रास वाढला तर तो मोठ्या आजाराला आमंत्रण देऊन तुम्हाला तुमची जी रुटीन लाईफ आहे ती फार मोठ्या पद्धतीने डिस्टर्ब होते, पर्यायी स्वरूपी तुमच्या क्वालिटेटिव्ह लाईफवर याचा परिणाम होतो। त्यामुळे सुरुवातीच्याच अवस्थेत जय एवं जय दोषम असं आयुर्वेद म्हणतो की जेव्हा लक्षणं दिसत असतील त्यावेळेसच त्याची ट्रीटमेंट करणे हे महत्त्वाचं आहे।